नंबर 1, आजचं काम उद्यावरती ढकलणे. उद्या करू म्हणत वेळ मारून नेणं, यामुळे कामाचा डोंगर साचतो आणि शेवटी काहीच नीट होत नाही. नंबर 2, फालतू नाद, व्यसन. दारू, मावा किंवा सिगारेटची सवय हे एखाद्याला लागलं की शरीर, पैसा आणि इज्जत तिन्ही एकाच वेळी घालवतं. नंबर 3, डोक्याचं दही करणं, अतिविचार. काहीच न करता फक्त विचार करत बसणं. असं झालं तर काय होईल या विचारातच माणूस वेडा होतो. नंबर 4, नेहमी रडगाणं गाणे. माझं नशीबच खराब आहे असं म्हणत राहणे. नकारात्मक बोलणाऱ्यांच्या जवळ संधी सुद्धा येत नाही. नंबर 5, फुकटच्या सल्ल्यावर चालणे. स्वतःचं डोकं न वापरता गल्लीतल्या कुणीतरी दिलेल्या सल्ल्यावरती मोठे निर्णय घेणे. यामुळे स्वतःची विचारशक्ती मरते आणि आपण दुसऱ्याच्या तालावरती नाचू लागतो. नंबर 6, चुकूनही चूक मान्य न करणे. मी कधीच चुकत नाही हा अहंकार बाळगणे. जो माणूस आपली चूक मान्य करत नाही तो ती सुधारू शकत नाही आणि आयुष्यभर त्याच चुका करत राहतो. नंबर 7, उधारीवरती चैन करणे. खिसा रिकामा असताना फक्त मिरवण्यासाठी उधार पैसे मागून मजा मारणे. यामुळे समाजातील अब्रू जाते आणि डोक्यावरती व्याजाचा डोंगर उभा होतो. नंबर 8, संधीची वाट पाहत बसणे. जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हाच मी काम करेन असं म्हणत हात जोडून बसणे. वेळ कधीच येत नाही, ती आणावी लागते. अन्यथा आयुष्य संपतं पण ती चांगली वेळ येत नाही. नंबर 9, दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करणे. एखादा मित्र पुढे गेला की त्याचं कौतुक करण्याऐवजी तो कसा चुकीचा आहे ते शोधत बसणे. यात स्वतःची सकारात्मकता ऊर्जा संपते आणि प्रगती थांबते. नंबर 10, वेळ फुकट घालवणे. नाक्यावरती बसून टवाळक्या करणे किंवा फालतू गप्पा मारणे. गेलेली वेळ परत येत नाही हे आपण विसरतो. नंबर 11, जिभेचे चोचले. आरोग्य. व्यायाम न करणे आणि काहीही तेलकट तुळकट खाणे. शरीर साथ देईनासं झालं की सगळी कमाई हॉस्पिटलमध्ये जाते. नंबर 12, लोकांच्या भीतीने जगणे. लोक काय म्हणतील हा विचार करून स्वतःला हवं ते न करणं. शेवटी लोक फक्त अंत्ययात्रेलाच येतात, बाकी कोणाला काही पडलेलं नसतं. नंबर 13, काहीच शिस्त नसणे. कधीही उठणे, कधीही झोपणे. ज्याच्या आयुष्यात ताळमेळ नाही तो कधीच यशस्वी होत नाही. नंबर 14, फुकटचे बडेजाव. कर्ज. लोकांसमोर श्रीमंत दिसण्यासाठी कर्ज काढून महागड्या वस्तू घेणं. यामुळे नंतर आयुष्यात बँकेचे हप्ते भरावे लागतात. नंबर 15, दुसऱ्याच्या आयुष्यात वाकणे. त्याच्याकडे गाडी आली, माझ्याकडे नाही. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जळण्याने आपलं स्वतःचं सुख संपतं. नंबर 16, मोबाईलचं खूळ. तासनतास रील्स बघण्यात घालवणे. जग पुढे जातं आणि आपण फक्त इतरांचे व्हिडिओ बघत बसतो. नंबर 17, जुन्याच विचारात अडकणे. जग बदलतंय पण आपण आमच्या काळात असंच होतं असं म्हणत बसणे. बदलासोबत न चालणारा माणूस मागे पडतो. नंबर 18, कोणतंच काम धड न करणे. आज हे केलं, उद्या ते केलं. एकही काम शेवटपर्यंत पूर्ण न केल्याने हातात काहीच लागत नाही. नंबर 19, नाकावर कापत काहीच लागत नाही. नंबर 19, नाकावर कापसासारखा राग. क्षुल्लक कारणावरून चिडणे आणि नाती तोडणे. रागीट माणूस शेवटी एकटा पडतो. नंबर 20, स्वतःला शहाणं समजणं. मला सगळं कळतं असं म्हणत नवीन काहीच न शिकणे. ही सवय माणसाची प्रगती तिथेच थांबवते. नंबर 21, चुकीचे मित्र. जे मित्र फक्त पार्टी आणि मजेपुरतं असतात ते संकट आल्यावरती गायब होतात आणि तुम्हालाही खड्ड्यात घालतात. नंबर 22, नियोजन नसणे. कुठे जायचं हेच माहित असताना धावत राहते. कष्टाला दिशा नसेल तर ते कष्ट फुकट जातात. नंबर 23, घरातली कटकट. बाहेर कितीही कमावलं तरी घरात जर रोज भांडण होत असतील तर माणूस मानसिकदृष्ट्या कोलमडून जातो. नंबर 24, खिशात नसताना खर्च. 5 रुपयांची कमाई आणि 10 रुपयांचा खर्च. ही सवय माणसाला कधीच वर येऊ देत नाही. 25, स्वतःला बिचारा समजणं.
माझ्याकडे हे नाही ते नाही असं म्हणत स्वतःला कमी लेखणं. जो स्वतःला मान देत नाही त्याला जगही मान देत नाही. धन्यवाद.